भाजपनं भ्रष्टाचार थांबवून जनतेची कामं करावीत असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटले। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी भाजपवर आरोप केलेला आहे। पैसा फेक तमाशा देख निवडणुकीत भाजपचं हे जुनं धोरण असल्याचं देखील सकपाळ यांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाने त्याच राष्ट्रपित्याला मारण्याचं काम केलं। त्यामुळे मुंह में राम आणि बगल में नथुराम हे काँग्रेस पक्षाच्या एकंदरीत वाटचाल आणि ध्येय धोरणांना ते ओळखू शकत नाही। हा मिळालेली आपल्याला संधी आहे, त्या संधीतून जनतेचे कामं करा, भ्रष्टाचार थांबवा, एवढंच बावनकुळेजींना मला सांगायचं। मोठ्या प्रमाणावर पैसा हा फेकण्याचं काम भाजपकडून आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सुरू आहे। पैसा फेक तमाशा देख हे धोरण जे आहे हे त्यांचं जुनं धोरण अवलंबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मात्र यावेळेस जनता त्यांच्या या प्रयत्नांना भीक घालणार नाही असा विश्वास वाटतो। जगामध्ये आता भारताच्या पंतप्रधानांना ऐकतात असं मोहन भागवत यांनी म्हटलंय। पंतप्रधानांमुळे जगात भारताची शक्ती प्रगट व्हायला लागली आहे। पुण्यातील कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवतांचं हे विधान पाहायला मिळते। संघाचा आधार नसता तर आपण इथपर्यंत आलो नसतो असं देखील मोहन भागवत यांनी म्हटलं। भारताच्या पंतप्रधानांना लोक ऐकतात, कारण ही भारताची जी शक्ती ज्या ठिकाणी जेव्हा प्रगट व्हायला पाहिजे त्या ठिकाणी तेव्हा प्रगट व्हायला लागली आणि त्यामुळे जगाला बोध झाला। योगी अरविंदांनी म्हटलं की सनातन धर्माचं उत्थान म्हणजे हिंदू राष्ट्राचं उद्धार आहे। आम्ही संघात असं म्हणतो की आपला संघ इतका मोठा झाला, आपण परिश्रम केले, ही गोष्ट खरी आहे, पण समाजाचा आधार नसता तर आपण इथपर्यंत आलो नसतो। संघाच्या कार्यकर्त्यांना हाती धरून चालवणारा सांगाती कोण आहे तर जनी असलेला जनार्दन आहे। त्याच्या आशीर्वादाने सगळं चाललं, कठीणकर परिस्थितीतही त्याच्या आशीर्वादाने सगळं निभावलं। तर मीरा भाईंदरच्या डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प सरकारकडून रद्द करण्यात आला। याबाबतची अधिसूचना लवकरच जाहीर होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। नागरिकांनी पर्यावरणवादींच्या विरोधाची दखल घेत कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आलाय। पर्यायी जागा शोधून मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। तर सांगलीच्या उरुण या ईश्वरपूरमध्ये महिला उमेदवाराच्या पतीला मारहाण करण्यात आली। शरद पवारांच्या उमेदवार पुष्पलता खैरात यांच्या पतीला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला। अजित पवारांचे उमेदवार वैभव परब यांच्याकडून मारहाणचा आरोप होतोय। शिवीगाळ करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। तक्रार नोंदवण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर नंदुरबारच्या अक्कलकुवाती मधील आता जामिया शिक्षण संस्थेवरती ईडीचा छापा पाहायला मिळतोय। जामिया संस्थेला विदेशी फंडिंग मिळत असल्याची तक्रार किरीट सोमय्यांकडून करण्यात आलेली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जुन्नरमध्ये शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झालेल्या 2 भावंडांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। एकनाथ शिंदेंनी या मुस्लिम कुटुंबाचं सांत्वन करत आधार देण्याचा प्रयत्न केला। जुन्नरच्या ईदगाह मैदानाजवळील तळ्यामध्ये बुडून अफान आणि रिफत या इनामदार या दोघांचा जो आहे तो मृत्यू झालेला होता। परभणीतील ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन चिघळलेलं आहे। 21 साखर कारखान्याचा गेट तोडून शेतकरी आत घुसलेले आहेत। प्रशासन जुमानत नसल्यानं आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले। आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं कालपासून ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू आहे। मी कारखानदारांना एवढाच इशारा देतो, एवढा माज आणि एवढी मस्ती आली असेल तर आम्ही शिंगावर घ्यायला तयार आहोत। तारीख आणि वेळ सांगा, सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन येतो। तुम्हाला जितके बाउन्सर आणायचे देशातले बाउन्सर गोळा करा। माझा एक शेतकरी तुमच्या 10 बाउन्सरला भारी आहे। एकदा होऊनच जाऊन दे, पोलिसांना बाजूला ठेवू आणि तुमचे बाउन्सर आणि आमचे शेतकरी एकदा रणकंदन होऊनच जाऊन द्या। फक्त तारीख आणि वेळ सांगा।